हॅलो वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आज मी किचनमध्ये दिसत आहे, म्हणजे ऑब्वियस आहे की किचनमधला व्लॉग राहील असं जरुरी नाही आहे. कारण आज आहे राखी स्पेशल व्लॉग. कारण राखी होऊन गेली आहे, त्याचा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर 4 वाजले होते आणि मी स्वयंपाकाला लागले होते, कारण आज रोशन जाणार होता मुंबईला आणि रोशनची बहीण आज राखी बांधायला येणार होती. तर म्हटलं स्वयंपाक लवकर करायला पाहिजे, कारण त्याला सुद्धा जायचं होतं. तर तो पण लवकर जेवण करूनच जाणार होता. तर आज मी काय बनवत आहे, आज मी खूप विचार केला की काय बनवायचं म्हणून. मग मला एकदम लक्षात आलं की आज वरण भात नाही बनवूया, आज बनवूया काहीतरी वेगळं स्पेशल. तर आज मी बनवत आहे मसाले भात, कढी आणि त्यानंतर शेवयाची खीर. ज्या शेवयाची खीर मी बनवत आहे ना, त्या शेवया आल्या आहे आमच्याकडे, नाशिकवरून आल्या आहेत त्या शेवया. म्हणजे बघा किती स्पेशल आहे त्या शेवया, कारण नाशिकवरून आल्या. म्हणजे माझी जी नणद आहेत त्यांनी पाठवल्या आहेत त्या शेवया नाशिकवरून आमच्यासाठी, आणि स्पेशल त्या खिरीसाठीच आल्या आहे. त्या इथे मिळत नाही म्हणून नाशिकवरून आल्या आहे. तर त्याचीच आज मी खीर बनवणार आहे. गोबीची भाजी, भजे हे सर्व मी बनवणार आहे. जास्त वेळ नको व्हायला, त्या म्हणजे यायच्या आधी स्वयंपाक रेडी झाला पाहिजे असं माझं होतं, म्हणून मी आधीच लवकर लागली होती स्वयंपाकाला. कारण स्वयंपाक झाल्यावर राखी बांधेल, तर मग मला पण रेडी व्हायचं होतं. कारण मी आज जाणार होती आईकडे. म्हणजे मी विचार केला होता की मी रोशनला सोडून देईल स्टेशनवर आणि मग मी तिकडनं आईकडे चालली जाईल, कारण मला पण तर राहुलला राखी बांधायची होती ना, म्हणजे माझ्या भावाला. त्यासाठी मग मी तसाच विचार केला आणि रोशनला पण बोलली की असा माझा प्लॅन आहे. तर तो बोलला की काही प्रॉब्लेम नाही, तू जसा विचार केलाय तू तसंच कर, म्हणजे चल माझ्यासोबत, तू मला सोडून दे आणि मग आईकडे चालली जा आणि दुसऱ्या दिवशी मग राहुलला राखी बांधून देशील. तर मग काय तसंच एक्झिक्यूट केलं सर्व. म्हणजे त्या यायच्या आधी माझा सर्व स्वयंपाक रेडी होता. कारण माझ्या सासूबाईंनी सुद्धा मला हेल्प केली स्वयंपाकामध्ये, कारण इतका सारा स्वयंपाक माझ्या एकटीकडनं करणं म्हणजे खूप दूरची गोष्ट होती, म्हणून त्यांनी पण मला हेल्प केली. त्यामुळे माझा स्वयंपाक मस्त रेडी झाला होता. भजी माझ्या सासूबाईंनी काढली, तेव्हापर्यंत मी म्हटलं मी रेडीच होऊन जाते, म्हणून त्यांनी भजी काढली. खीर पण त्यांनीच बनवली, कारण मला असं वाटतं की त्या जास्त चांगल्या बनवू शकतात, म्हणून मी त्यांना, त्या ज्या छान बनवतात त्या वस्तू मी त्यांनाच बनवायला लावते. तर खीर आणि भजी त्यांनीच काढली आणि मी रेडी झाली. माझी खूप जास्त इच्छा होती की साडी वेअर करायची म्हणून, पण नाही जमलं ते, कारण उशीर होऊन गेला होता, आईकडे पण जायचं होतं, म्हणून मी ही कुर्ती दिसते हीच टाकली. कशी वाटत होती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मग काय, मग झाला प्रोग्राम सुरू राखीचा. परी आली होती, तुम्हाला माहित आहे परी किती आगाऊ आहे. तर परी खूप जास्त मस्ती करते आणि ती मस्ती करते म्हणून मला इतकं ओरडावं लागते ना तिच्या मागे, तुम्हाला काय सांगायचं. राखीचा प्रोग्राम सुरू झाला होता, ताईंनी रोशनला राखी बांधली आणि मी काय म्हटलं माहिती आहे, यार थोडंसं तर हस. आता मी इतके व्हिडिओज आणि फोटोज घेत आहे, मी इतके एफर्ट करत आहे सर्व गोष्टीला, तर तू थोडंसं तरी हसायला पाहिजे ना. तर मग तो मला बघून थोडा हसला. मग ताईने नीलू दादाला सुद्धा राखी बांधली आणि यावेळेस माझ्यासाठी सुद्धा राखी होती. म्हणजे ते भाभी स्पेशलवाली राखी तशी होती. तर सर्व मस्त राखीचा प्रोग्राम सुरू होता. आम्ही सर्व खूप गप्पा गोष्टी करत होतो, खूप मजे घेत होतो परी सुद्धा व्हिडिओज काढत होते आणि काढता तर ती मोबाईलची स्पेस पूर्ण फुल करणार होती याची. म्हटलं एक सेल्फीवाला व्हिडिओ झालाच पाहिजे. आणि मी फोटोज काढायला कुठेच मागे राहत नाही, मी सर्वात आधी फर्स्ट नंबरवर मी राहते फोटोज काढायला, कारण मला आवडते म्हणून मी काढते. मग ती आधी टिका लावते, मग राखी बांधते आणि मग ते नारळ वगैरे केळं वगैरे देतात आणि मग आरती वगैरे ओवाळते. अशा प्रकारे होतात सर्व विधी त्या. आणि मग मस्त परीची मजा घेत होती मी. आणि फायनली वेळ आली माझी सुद्धा राखी बांधायची. आम्ही खूप कन्फ्यूज होतो की उजव्याला बांधायची की डाव्याला बांधायची.
जेव्हा सत्यनारायणची पूजा होतात ना, तेव्हा गुरुजी डाव्या हाताला धागा बांधते. तर मला असं वाटलं की मुलीच्या डाव्या हाताला राखी बांधली पाहिजे. तर मी ताईला म्हटलं की डाव्या हाताला बांधा. तर त्या बोलल्या की नाही, उजव्या हातालाच तर बांधते. तर त्यामध्येच आमचं खूप डिस्कशन सुरू झालं आणि ती जी राखी होती ती खूप जास्त लूज पण होती आणि ती फिक्स पण नव्हती होत. तरी मग अपेक्षाने खूप ट्राय केलं फिक्स करायचं आणि फायनली तिने ती राखी माझ्या हाताला फिक्स केली. फायनली राखीचा प्रोग्राम आटोपला होता. तर त्यांना बोलले मी की चला आता जेवण करायला घेऊया. तर त्या बोलल्या की त्यांना आधी जायचं आहे कंचनवहिनीकडे. तर आम्ही आधी कंचनवहिनीकडनं येतो बोलले आणि मग जेवण करू. तर मी बोलले की काही हरकत नाही, चालेल तसं पण रोशन आणि मी आम्ही दोघांनी जेवण करायला घेऊन घेतलं. कारण मला जायचं होतं रेल्वे स्टेशनवर रोशनला सोडायला आणि मग त्यानंतर मग आईकडे पण जायचं होतं. म्हणून मग आम्ही दोघांनी जेवण करून घेतलं, कारण त्याची ट्रेन नको मिस व्हायला असं वाटलं. सो आजचा ब्लॉग इथेच संपत आहे. म्हणून जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या सपोर्टची गरज आहे मला, हे तुम्हाला माहिती आहे, म्हणून म्हणताय. भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये.